नक्की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? आणि खरंच त्यांनी ग्रहदोष कमी होतात का? कुंडली म्हणजे काय आणि कुंडली कशी तयार केली जाते? त्याची लग्नानंतर त्यांना प्रॉब्लेम येतो. प्रत्येकाच्या मागे हे साडेसाती लागलेली असते. नक्की साडेसाती म्हणजे काय? तर या ज्योतिषशास्त्राचा म्हणजे व्यवसायासाठी उपयोग होतो का? कोणत्या ग्रहामुळे आर्थिक चढउतार सगळ्यात जास्त आपल्या आयुष्यामध्ये होतात? योग आणि दशा हे म्हणजे काय? नक्की म्हणजे काय असतं म्हणजे? नमस्कार मंडळी, मी आनंद कुडे आपलं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन पॉडकास्टमध्ये. कारण या पॉडकास्टचं नाव आहे चर्चेचा विषय. आता चर्चा म्हणलं तर विषय आला आणि विषय म्हणलं तर चर्चा आलीच. तर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो कारण आम्ही एक नवीन सत्र घेऊन आलोय. ग्रह नक्षत्राची गोष्ट. कसं आहे, त्या ज्योतिषशास्त्राच्या दुनियेमध्ये आपल्याला डोकवलं पाहिजे ना. मंगळ, साडेसाती, त्याचबरोबर ग्रह, नक्षत्र ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. असं तुमचं आणि आमचं मत आहे. तर काही लोक असं म्हणतात, आपणच आपलं नशीब घडवतो. असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत एक खास असे ज्योतिषशास्त्रज्ञ, आपल्या सर्वांचे परिचयाचे लाडके माननीय श्री आचार्य सुमितजी गुरव हे आलेले आहेत. चला तर मग या भविष्याच्या दुनियेमध्ये आपण जरा डोकूया आणि पाहूयात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते. नमस्कार सुमितजी, मी आपलं स्वागत करतो चर्चेचा विषय या कार्यक्रमात. नमस्कार आनंद. सर्वप्रथम आनंद मी तुमचे आणि चर्चेचा विषय या चॅनलचे खूप खूप आभार मानतो. की आज एक समाजामध्ये ज्याला ग्रहणक्लिष्ट समजला जातो, अशा विषयावरती बोलायला आणि काही क्लॅरिटी देण्यासाठी तुम्ही मला आज इथं आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार आणि आपण आपला विषय सोपा करून कसा सांगता येईल याकडे आता वाटचाल करूया. खऱ्या अर्थाने तुम्ही आलात मला आनंद वाटला. पण आपला जो आजचा विषय आहे, ग्रह नक्षत्रांची गोष्ट. तर मला एक पहिला प्रश्न असा पडला होता, की या तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे कसे काय वळालात? खरं सांगू तर एक गमतीदार किस्सा आहे सर. सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण असं म्हणतो, की माणूस ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्याचं शिक्षण घेतो, त्याचा अनुभव घेतो, त्यामध्ये जॉब करतो किंवा बिझनेस करतो आणि त्याच्यावर आधारित त्याचं करिअर पुढे घडत जातं. पण खरं सांगू सर, हे ज्योतिष असं क्षेत्र आहे ना सर, याच्यामध्ये माणूस त्या विद्येला नाही चूज करत. ठीक आहे. या केसमध्ये उलटं होतं. ज्योतिष हे क्षेत्र असं थोडंसं अध्यात्म आणि काही गोष्टी याच्याशी रिलेटेड असण्यात आला. ते फील्डच असं असतं, की ते फील्डच त्या माणसाला चूज करतं, की जी विद्या कोणाकडे जाऊ शकेल, कोण त्याला शिकू शकेल आणि कोण समाजकारणासाठी चांगल्या कार्यासाठी त्याचा वापर करू शकेल. तर मी म्हणेन या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. साधारण 10 वर्षापूर्वी माझी सुरुवात झाली होती. सुरुवातीला मी जस्ट एक आवड किंवा आपण म्हणतो ना, एक हॉबी असते मला त्या वयामध्ये. असं बुक्स वाचायला सुरुवात झाली. काही पुस्तकं वाचून ज्योतिषशास्त्राबद्दल आणखीन आवड निर्माण झाली. YouTubeसारखी त्या माध्यमे होती. सुरुवातीला त्यातून फ्रीमध्ये, फुकटमध्ये काय नॉलेज मिळेल ह्याचे प्रयत्न केले. असा जो प्रवास सुरू झाला, तो कुठेच थांबला नाही. तर मरकरीत अर्थ आला. काही चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन लाभत गेलं देवाच्या कृपेने आणि झालं असं सर, मी आत्तापर्यंत विविध प्रकारचे जॉब केलेले. सेल्स मार्केटिंगमध्ये मी जॉब केला टेक्निकल स्वरूपात मी जॉब केलेला आहे. माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सर 4 वर्ष रन केलेली आहे. परंतु हे सर्व करत असताना जी माझी आवड होती ज्योतिषशास्त्राची, त्यामध्ये मला एवढा प्रचंड रिस्पॉन्स आणि लोकांचा प्रचंड असा अनुभव यायला सुरुवात झाली, की आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद करून सर मला फुल टाईम मला या कार्यक्षेत्रामध्ये उतरावं लागलेलंच. वाव! तर जसं मी सुरुवातीला म्हणलं, ते योगायोगाच्या गोष्टी ठरवून कुठलीच गोष्ट होत नसते. तसंच माझ्यासोबत झालेलं आहे. कारण मी ज्योतिषशास्त्राला नाही, मी असं म्हणेन ज्योतिषशास्त्राने मला चूज केलं नाही या गोष्टीसाठी सर. त्या बात. खऱ्या अर्थाने तुमचं हे सगळं ऐकून दुसरा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे. नक्की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? ते आपण जसं म्हणलं, की आपण की होतील तेवढं सोप्या करून सांगूया सर, ठीक आहे. आता ज्योतिषशास्त्र म्हणजे काय सर, तर एक जे खगोलशास्त्र आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात. ग्रह, तारे, नक्षत्र, ब्रह्मांडामध्ये या गोष्टी आपल्याला दिसतात. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे सर, पिंडी ते ब्रह्मांडी, सुरुवातीपासून ती हो, खरं जसं बाहेर एक ब्रह्मांड आहे सर, जसं आपल्या अंतर्भूत एक ब्रह्मांड, ठीक आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ना सर एका प्रकारच्या एनर्जीने कनेक्टेड असतात. तर ज्योतिषशास्त्र म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, आकाशामध्ये आभामंडळात असणारे ग्रह, तारे, नक्षत्र हे आपल्या मानवी जीवनावरती, मानवी शरीरावरती काय आणि कशा प्रकारचे परिणाम करू शकतं, याचा अभ्यास करण्याचं एक साधन आहे, एक टूल म्हणेन मी त्याला. थोडक्यात सांगू सर, तर आपण जसं GPS वापरतो ना आता, मॅप्स आहेत, एखादी गोष्ट माहीत नाही पण तिथे पोहोचायचं आहे. तसं मी याला एक नॅव्हिगेशन टूल म्हणू शकतो सर. इथे तुम्हाला आयुष्यात नक्की कुठे जायचं आहे आणि कसं गेलं तर तुमची वाट सोपी होईल, हे सांगण्याचं काम करतो. थोडक्यात म्हणजे जर आता असा आता चौथा प्रश्न त्यालाच लागून मी तुम्हाला विचारतो बरं का. पण ज्योतिषशास्त्र जे आहे ते आपल्या
भविष्य सांगू शकतं म्हणजे भविष्यात आपल्या पुढीलच्या घटना जे होणार आहे ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळतात का? याच्यामध्ये सर कसं आहे ना, एक उत्तर तुम्हाला मी भोकानंमध्ये देण्यापेक्षा उदाहरण म्हणून समजून सांगतो. म्हणजे कसं आहे, जसं मी आत्ता सांगितलं की हे नेव्हिगेशन टूल आहे, बरोबर. आज मी नेव्हिगेशनला मुंबईचा ॲड्रेस टाकला, मी मुंबईला जाणार. ते मला काय सांगतंय की कुठून गेलात तर मला चांगला हायवेसारखा रस्ता मिळेल. कुठं मी स्पीड खावा कसा माझ्या वाहनाचा ठेवीन आणि कमीत कमी वेळेत माझा प्रवास पूर्ण होईल. अडचण आली तर मला पेट्रोल पंप कुठे मिळते, भूक लागली तर मला खायला हॉटेल कुठं मिळतील, गाडी पंक्चर झाली तर मला मेकॅनिकल सपोर्ट कुठं मिळेल, ठीक आहे. हे सगळं जी-पी-एसवरती आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने सर भविष्य सांगते बघा ना, हे याच्यापेक्षा मी म्हणेन की आयुष्याची योग्य दिशा दिशा दाखवण्याची शक्ती या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. ते तुम्हाला नक्की सांगू शकतं की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी बनलेला आहात. कुठल्या फील्डमध्ये गेलात तर तुम्हाला कोणतं यश मिळू शकतं. आता मी जर ठरवलं, मला नॅव्हिगेशन टूल बंद करायचं. मी बंद केलं, गाडी काढली आणि मुंबईला निघालो. मुंबईला पोहोचणार ना, पण चटकन थांबणार. लोकांना विचारणार कसं जायचंय, कुठं जायचंय? कुठे गाडी बंद पडली ना माहीत नव्हतं, पेट्रोल मिळेल का नाही? मेकॅनिक तिथं आलं नाही, पण असं आहे का? मग थोडक्यात काय, गाडी पंक्चर होणार आहे, तर मी सेफ्टी बॅग घेऊ, मी माझ्यासोबत स्टेपनी कॅरी करेन, बरोबर? मेकॅनिकल टूल्स कॅरी करेन. पुरेसं पेट्रोल गाडीत आहे का नाही, या गोष्टीची खबरदारी मी घेईन. अगदी अशाच प्रकारचं प्रिपरेशन हे आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या चांगल्या आणि प्रतिकूल काळामध्ये सुद्धा करता यावं. म्हणून ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक टूल म्हणून काम करतं. खूप छान आणि मला सुनील सर आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आता मला आता खूप चांगलं वाटतं आता ते ऐकतोय मी तुमच्याकडून. एक प्रश्न आता पडलाय सर, की बऱ्याच लोकांची लग्न होत असतात बरोबर. काही लोकांच्या लग्न जुळवताना कुंडली बघत नाही. त्याची लग्नानंतर त्यांना प्रॉब्लेम येतो. बऱ्याच 90% लोकांचं असं म्हणणं आहे, की कुंडली हे खूप महत्त्वाची आहे ती बघितली पाहिजे. ते खरं आहे का? ठीक आहे. अगदी महत्त्वाचा आणि खूप निवडील इम्पॉर्टंट प्रश्नाचा तुम्ही उपस्थित केला. आपल्या पूर्वीच्या काळी ना सर, कुंडली बघणं किंवा मॅच मेकिंगची पद्धत होती ना, थोडं मी स्पष्ट बोलतो, काही लोकांना हे बोलणं कदाचित माझं पटेल नाही पटेल, ठीक आहे. परंतु ही पद्धत आता आउटडेटेड झालेली आहे सर. कुंडली मिलान याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी पाहिल्या जातात. जसं तुमची नारी वेगळी असली पाहिजे, नक्षत्र वेगळे असलं पाहिजे. पूर्वीचं काही येत पाहिजे जायचं आणि काही ठराविक आणखीन क्रायटेरिया आहेत आणि ह्या प्रत्येक क्रायटेरियाला, प्रत्येक पॉईंटला काही मार्क दिलेत आपण असं म्हणतो. तर 36 मार्कांपैकी तुमचं मॅथमेटिंग कितीवर येतं? तर जुन्या काळी असं म्हणलं जायचं, 36 पैकी 18 जर गुण आले, तर ती जोडी लग्न करण्यासाठी योग्य आहे, लायक आहे असं आपण म्हणूया आणि हे सुखान संसार करू शकते. बरं, आता स्थळ काळ सापेक्ष पद्धतीनं आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात. आज टेक्नॉलॉजी बदलली, आजची जनरेशन बदलली. पूर्वी महिला वर्गाकडनं काही ठराविक अपेक्षा असायच्या. नवीन सून घरात यायची म्हणलं. सुनेकडनं काय अपेक्षा होत्या सर? सून घरात सासू-सासऱ्यांची काळजी घेईल, घराची देखभाल करेल, मुलं-बाळं सांभाळेल आणि ते संसार यशस्वीपणे पार पडेल. आज मला सांगा, आज आपण काळाने कुठं आलेलो, टेक्नॉलॉजीने कुठं आलो. स्त्रिया सक्षम झालेल्या आहेत. महिला समीक्षेकरणावर आपण भर देतो. तर आजची स्त्री जर करिअर ओरिएंटेड झालेली असेल, तर सर्वच प्रकारे हे जुने क्रायटेरिया चालतील कसं? नाही. अरे बाप! त्यामुळे आज मी म्हणतो गुण मिळण्यापेक्षा ठीक आहे, प्रत्येकाची दोघांचीही होणाऱ्या नवरदेवाची, नवरीची पत्रिका वैयक्तिक पद्धतीनं तपासणं आणि त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी पाहणं. जसं आपण एक उदाहरण जर घेतला, आता नवरदेवा त्याच्या पत्रिकेमध्ये यश आहे, करिअरच्या आर्थिक बाबतीत प्रगती आहे का? भौतिक सुखांची प्राप्ती होण्याचे योग आहेत का? पुढे उत्तरोत्तर भविष्यातही आर्थिक आणि सगळ्या बाबतींमध्ये उत्तरोत्तर प्रगती होणार आहे का? त्याच पद्धतीने त्याला आरोग्यात कुठलीही समस्या नाही येणार. त्याच्यामध्ये आपण बोलूया की आपत्ती प्राप्तीचे सगळे चान्सेस आहेत का? त्याच्यामध्ये संतती प्राप्तीमध्ये काही अडथळे तर येणार नाही. त्याला स्वतःला एखादा गंभीर काही आजार होणार ना, की आपण नवरदेवाच्या बाबतीत बघू. तसंच मुलीच्या पत्रिकेमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो. तिचं करिअर होईल बा, तिचं पुढची प्रोजेक्शन कशी आहे. घरामध्ये ॲज अ वाईफ म्हणून ती किती कॉन्ट्रिब्यूट करू शकते किंवा आपण म्हणतो ना, प्रत्येकाचं एक स्वॉट एनालिसिस असतं. काय स्ट्रेंथ, काय वीकनेसेस. तर लग्न म्हणजे सर दोन्ही जणांनी एकत्र येणं आणि एकमेकाच्या उणीवेभरून काढणं. हे स्वॉट एनालिसिस जर एकदम जमलं, थोडक्यात जर मी तुम्हाला सांगू, लग्नानंतर तुम्हाला टॉम अँड जेरीची जोडी झालेली आवडेल का जय आणि लीरूची जोडी झालेली आवडेल? जय आणि लीरूची सगळ्यांना आवडेल. तर हेच करण्यासाठी सर गुणमिलन करणं आणि कुंडली मिलन करणं आज गरजेचं आहे. तर मी तुमचं ऐकून लोकांना सल्ला देईल करू का, की कुंडली बघा बाबा, तर फार अवघड होईल. अनेक लोकांना असा प्रश्न पडला, की प्रत्येकाच्या मागे 7.5 लागलेली असते. असं म्हणते, की तुझ्या मागे 7.5 लागली. नक्की 7.5 म्हणजे काय? आणि ती काय येते म्हणजे कशी येते? हा मग सगळ्यांना प्रश्न पडला. तर त्याच्यावर तुम्ही काय सांगता? खूप चांगला प्रश्न आहे सर. जसं आपण मगाशी म्हणालो आपण कॉम्प्लिकेटेडवरती स्वतः करून थांबलोय, ठीक आहे. तर 7.5 म्हणजे काय आहे सर? शनी महाराज आपली राशी परिवर्तन करतात. प्रत्येक ग्रहाचं राशी परिवर्तन होत असतं. प्रत्येक ग्रहाचं राशी परिवर्तन करण्याचा कालावधी वेगळा आहे. आता आपल्या
ग्रहमालिकेमध्ये शनी महाराज सगळ्यात स्लो किंवा सगळ्यात सावकाश चालणाऱ्याचे ग्रह आहेत. तर हे 2.5 वर्ष एका राशीमध्ये राहतात सर. आणि ज्यावेळेला ज्या राशीमध्ये शनी महाराज स्थापन होतात किंवा ज्या राशीमध्ये ते प्रवेश करतात, तर आजच्या घडीला समजा आपण आजचं उदाहरण घेतलं, तर आज चालू घडीला सर मालिश स्वतःची मीन रास मीन राशीला 7.5चा दुसरा टप्पा आहे. म्हणजे आज शनी महाराज मीन राशीमध्ये उपस्थित आहे. ज्यावेळेला शनी महाराज मीन राशीमध्ये उपस्थित आहे, मीन राशीच्या आधीची एक रास, याला आपण कुंभ म्हणतो, 11 नंबरची रास, 12 नंबर राशी मी, आणि ते 12 नंबरच्या राशीचं चक्र संपल्यानंतर जी परत पहिली रास आहे ती म्हणजे मेष. तर शनी महाराज जरी मीन राशीत आत्ता उपस्थित असले तरी त्यांचा 7.5चा त्रास हा कुंभ, मीन आणि मेष या तिन्ही राशींना होतो सर. आता कसा, जसं मी मगाशी सांगितलं 2.5 वर्ष शनी महाराज एका राशीत राहतात. त्यामुळं जेव्हा शनी महाराज आज मीन राशीमध्ये आले त्यावेळेला कुंभ राशी जी आहे त्याचा 7.5चा शेवटचा टप्पा जवळ सर 2.5 वर्षाचा. आता जेव्हा ते मीन राशीमध्ये आहेत त्यावेळेला त्यांचा मीन राशी करता दुसरा टप्पा 7.5चा चालू, आणि जेव्हा ते मीन राशीतून पुढे जाते त्यावेळेला मीन राशीला शेवटचा टप्पा चालू आहे 2.5 वर्षाचा, आणि मेष राशीचा दुसरा टप्पा चालू आहे जेव्हा ते त्यांच्या डोक्यावरती येऊन थांबते. अशा पद्धतीनं 2.5 वर्ष 2.5 वर्ष 2.5 वर्ष की 3 पदं असतात 7.5चे, किंवा 3 आपण म्हणू टप्पे असतात. आणि जेव्हा जेव्हा शनी महाराजांचं एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये पदार्पण होतं, तर त्यांच्या पूर्वीची रास, ज्या राशीत ते उपस्थित आहेत ती रास, आणि त्याच्या पुढील रास, अशा 3 राशींना 7.5चा अनुभव हा येत असतो. तर ही झाली थेरोटिकल डेफिनेशन सर. ठीक आहे, 7.5 का लागते किंवा कशामुळे होते. आता 7.5चे परिणाम काय, आजकाल लोकांनी ना फारच दस्ता घेतला जातात. 7.5 म्हणजे म्हणजे फार काहीतरी वाईटच होईल ना, माझी कामच होणार नाहीत किंवा काय अडचणीच येते का, असं अजिबात नाही सर. कसं आहे माहिती आहे का, ती ग्रहमाला मी तुम्हाला सांगतो, आपण लहानपणी शाळेत जायचो ना सर, शाळेमध्ये सर्व प्रकारची मुलं असायची आपल्या वर्गात, बरोबर. एखादा मॉनिटर असायचा, काही फर्स्ट बेंचर्स असायचे हुशार, मग काही बॅक बेंचर्स असायचे है ना, हेडमास्टर होते, टीचर होते. तसे शनिग्रह म्हणजे ना सर ह्या शाळेचे हेडमास्टर असं म्हणणे. म्हणजे कसं, ते शिस्तीला अगदी कडक स्वभावाचे, कारण शनी महाराजांना न्यायप्रियतेचे आणिच कर्मफल देण्याची त्यांना देणगी दिलेली आहे भगवान महादेवांनी. त्यामुळं शनी महाराज जेव्हा पण 7.5मध्ये येतात व शनीची जेव्हा एखाद्याला महादशा अंतर्दशा चालू होते तर ती तुमची परीक्षा बघण्याचा कालावधी असतो. शनी महाराज आपल्या दशेला येणं म्हणजे बाकी काही नाही, ते तुमचा संयम वाढवतात, ते तुम्हाला पेशन्स शिकवतात. म्हणजे काय, सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट माझी 1-2 दिवसामध्ये जर होते, तीच गोष्ट जर मी 7.5मध्ये करायला गेलो, महादशेमध्ये करायला गेलो, आणि जर का शनीची प्लेसमेंट थोडीशी खराब असेल आपल्या पत्रिकेत, कदाचित एखाद दिवसाचे काम असेल की मला 3-4 दिवस प्रयत्न करावा लागतो. म्हणजे काय, तुमचा जो इगो आहे ना, तो पूर्णपणे संपून टाकण्याचं काम 7.5मध्ये केलं जातं. शनी महाराजांचं सर्वसारखे आहेत. त्याच्यामध्ये राजा असू दे, रंका असू दे, भिकारी असू दे, सावकार असू दे, ते सर्वांना एकसारखं वागवतात सर. आणि ह्याच सगळ्या गोष्टी माणसाला 7.5मध्ये प्रामुख्याने अनुभवायला येतात. पण अननेसेसरीली त्यांनी ती जास्त भीती घालून घेते स्वतः. आता शनी माझ्या राशीला आलीत म्हणजे माझं वगैरे वाईटच होणार असं अजिबात. हा, ज्याचे कर्म वाईट आहेत ना सर, त्यांनी नक्की घाबरावं, कारण जसं मी म्हणलं ना, कर्माचं फळ देण्यासाठी शनी महाराज आलेले असतात. त्यामुळे ज्यांचे फळ चांगले, ज्यांचे कर्म चांगले केलेले आहेत, त्या लोकांना त्या कर्माचे चांगलीच फळ मिळणार आहेत. तुम्ही पाहिलं असेल सर, बरेचसे राजनीतिक लोक 7.5मध्ये त्यांची ग्रोथ झाली. काही लोक 7.5मध्ये पंतप्रधान बनलेले. तर आपण असं अजिबात म्हणू शकत नाही की 7.5 ही वाईट असते. ही पूर्णपणे तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे, असं मी सांगा. पण आज तुमच्या माध्यमातून अनेक लोकांना अनेक प्रश्नांची उत्तर आता भेटायला लागले. आता लोक त्याचा अर्थ जरा वेगळा काढते जे ऐकल्यानंतर. पण आता मला मगाशी तुम्ही जे कुंडलीची जी गोष्ट सांगितली, तर आता शनी महाराज तुम्ही जर सांगितलं, तर सगळ्यात जास्त दासका जो आहे की लोक मंगळाचा काय घेतात. असं म्हणतात की मंगळ असेल तर काही लोकांचे लग्न पण त्याच्यामध्ये होत नाहीत, कुंडली जुळत नाही. म्हणजे मंगळ दासका फार लोकांनी घेतला. तर एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर त्याचा परिणाम आणि लोकांची जी गडबड होते त्याबद्दल तुम्ही काय सांगता? ठीक आहे, हा एक खूप चांगला प्रश्न आहे सर. आणि हा प्रश्न आपल्या मागच्या प्रश्नाला कनेक्ट होतो मला असं वाटतं. त्यालाच कळत होतं म्हणून विचारलं. स्पेशली लग्नाच्या बाबतीमध्ये ना फार घाबरवलं जातं आजकाल लोकांना. ही जी मागणी एक पत्रिका आहे है ना, ती मागणी लोकांसोबत दिली पाहिजे. सर्वप्रथम आपण 7.5ची जशी डेफिनेशन पाहिली तशी मांडलिक असणं म्हणजे काय, या विषयावरती आधी आपण येऊया सर. आपल्या पत्रिकेमध्ये ना सर 12 घर असतात. कोणाची पत्रिका असू दे, माझी पत्रिका आहे, तुमची पत्रिका आहे, आणखी कोणाची 13% असेल. पत्रिकेत ही 12 घरं ही फिक्स आहे. कोणासाठी ती बदलणार नाही. ठीक आहे. आता ह्या 12 घरांपैकी ना सर काही ठराविक जागेवरती जर मंगळ आपल्या पत्रिकेमध्ये उपस्थित असेल, जसं की पहिलं घर, चौथं घर, 7वं, 8वं आणि 12वं घर. या घरांमध्ये जर मंगळ उपस्थित असेल कुंडलीमध्ये, म्हणजे 12 पैकी 5 घरं गेली सर,
आता जर मॅथमॅटिक्सच्या कॅल्क्युलेशननुसार जर हिशोब केला, तर आज भारतामध्ये आणि जगामध्ये 43% लोकं मागे आहे. त्यामुळे पहिली गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही फार रेअर आहे किंवा फारच काहीतरी तुम्हाला असाध्य अशी गोष्ट समोर आली असं बिलकुल नाही. आता मांगलीत असल्यावरती काय परिणाम होतात, याच्यामध्ये परत काही फरक आहेत सर. जसे की मंगळ पहिल्या घरात असेल, 7व्या घरात असेल, थोडं त्याला तीव्र मंगळ म्हणलं जातं, ज्याचा डायरेक्टली तुम्हाला इम्पॅक्ट आपल्या वैवाहिक सौख्यावरती होताना पाहायला मिळू शकतो. तरी देखील पूर्वीच्या काळामध्ये ना सर काय होत होतं, लग्न ही फार कमी वयामध्ये लावली जात असत. बरोबर, अगदी किशोर वयामध्ये बालविवाह आपण पाहिले पूर्वी पाहत होत आलेले. त्यामुळे काय होत होतं सर, मंगळ ज्यांचा स्ट्रॉंग आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेचा मंगळ उच्च आहे, अशा लोकांचा जो एक आपण म्हणू ना एनर्जी लेवल ही कायम हाय असते. आता या एनर्जी लेवलमध्ये सर्व प्रकारची एनर्जी आली. ठीक आहे. विवाह सौख्य किंवा विवाहानंतरच्या ज्या गोष्टी त्या सुद्धा याच्यामध्ये आल्या. त्यामुळे काय व्हायचं पूर्वीच्या काळी, कमी वयामध्ये ना लेडीज प्रेग्नन्सीचं जे प्रपोर्शन आहे ना ते जास्त होतं. तर अगदीच लहान वयामध्ये लग्न झाल्यामुळं, अगदीच कुमार वयामध्ये प्रेग्नन्सी त्यांना फेस करायला लागत असल्या कारणाने आणि त्यावेळेला आजच्या कंपॅरिझनमध्ये मेडिकल इक्विपमेंट कमी होते, मेडिकल फॅसिलिटीज कमी होत्या, दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी रोडसुद्धा नव्हते सर पूर्वीच्या काळी. अशा बऱ्याचशा केसेसमध्ये ना दुर्दैवाने त्या मुलीचं मरण व्हायचं सर. पण ह्याला लोकांनी कसं गृहीत धरलं, की तिची पत्रिका मांगलिक होती किंवा तिच्या नवऱ्याची पत्रिका मांगलिक होती आणि म्हणून विवाहानंतर त्यांचा पार्टनर गेला. तर हे तितकंसं खरं नाही आहे सर. याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत. मंगळ असताना मी लोकांना सांगतो उलटं खूप चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही मांगलिक आहात. कारण हाच मंगळ आहे ना तुम्हाला एक प्रबळ इच्छाशक्ती देतो, एक महत्त्वाकांक्षा देतो. याला ग्रहांच्या स्थानामध्ये सर सेनापतीचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे हा एक गो गेटर, टार्गेट ओरिएंटेड माणूस ज्याला म्हणतो ना, ज्याला दुसरं काहीच दिसत नाही. काय करायचं मला सांगा, मी करून येतो. दोन्ही हातात तलवार आहेत सर, कायम लढायला तयार. तर हे सगळे मंगळाचे पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट सुद्धा आहे. त्यामुळं ना ज्या लोकांना मंगळ आहे, त्या लोकांना ह्याचा फायदा प्रोफेशनल लाईफमध्ये, त्यांच्या जॉबच्या ठिकाणी, त्यांच्या बिझनेसच्या ठिकाणी, अशा सर्व क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह फायदाही दिसू शकतो. थोडक्यात सांगायचं काय, मांगलिक असणं ही वाईट गोष्ट नाही आहे आणि विवाह सौख्यावरचे त्याचे काय दुष्परिणाम आहेत, हे एखाद्या तज्ञ ज्योतिषाकडनं तुम्ही एकदा पत्रिका तपासून पुढे जर प्रोसेस केली, तर पुढचे त्रास तुमचे वाचू शकतात. आणि याच्याकरता काय म्हणलं सर, की मांगलिक लोकांनी मांगलिक लोकांशी विवाह केला पाहिजे. कारण मी आत्ता सांगितलं मंगळाची लोकं महत्त्वाकांक्षी असतात, टार्गेट ओरिएंटेड असतात. पर्सनल लाईफ कधी-कधी कॉम्प्रोमाईज करतात प्रोफेशनल लाईफसाठी. तर त्यासाठी म्हणलेलं आहे, की 2 मांगलिक लोकं जर एकत्र आली, तर दोघांची वेव्हलेंथ जुळू शकते. दोघांची अंडरस्टँडिंग एकसारखी असू शकते. तेवढंच एक कारण आहे की मांगलिक लोकांचं मांगलिक लोकांशी लग्न व्हावं. ह्याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण मला तरी वाटत नाही पर्सनली सर. अच्छा, खूप चांगलं सांगितलं. तर मला आमच्या या चर्चेचा विषय कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व आपल्या ह्या व्ह्यूअर्सला सांगायचं आहे. तर मंडळी लक्षात घ्या, आता मंगळ ज्याला असेल त्यांनी घाबरायचं कारण नाही. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला सुमित गुरु सरांनी सांगितलेलं आहे. मंगळ म्हणजे काय आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर कसा होतो. नक्की लक्षात ठेवा, घाबरायचं कारण नाही. तेवढ्यात आपण पुढच्या प्रश्नाकडे. राशी जी आहे सर, प्रत्येकाची राशी वेगळी असते असं म्हणतात. तर राशी आणि नक्षत्र ह्या दोघांमध्ये नक्की फरक काय किंवा दोघांच्या गोष्टीमध्ये काय साम्य आहे आणि काय वेगळंपण आहे? ठीक आहे. आपण याच्यावरती घेऊयात सर. तर कसं आहे सर, आपलं हे जे ब्रह्मांड आहे किंवा आपल्याला जे आपल्या डोक्यावरती असणारं आकाश जे दिसतंय. आता जर आपण बाहेर जाऊन बघितलं एखाद्या मोकळ्या मैदानात जर उभं राहील, तर सर्वत्र निरभ्र आकाश दिसेल आपल्याला. म्हणजे 360 डिग्रीचा जो सर्कल आहे, ज्याला आपण आकाश म्हणतो, आकाशगंगा म्हणतो. आता पूर्वीच्या काळी आहे ना सर, ज्योतिषांनी काही परिभाषा, काही परिमाण करून दिलेली आहेत. एखादा ग्रह कुठल्या राशीत बसलाय, ठीक आहे. कारण आता त्या काळी नेव्हिगेशनचे टूल नव्हते. तुमचा कंपास नॉर्थ साऊथचंही नंतर इन्व्हेंट झालेल्या अशा गोष्टी नसल्या कारणाने त्यांनी जसं ध्रुव तारा जो आपल्याला उत्तरेला आहे तो आढळेल, त्याची जागा कधी बदलू शकत नाही. अशा काही ठोकताळ्यांच्या बेसिसवरती सर पूर्वीच्या लोकांनी जे इन्व्हेन्शन्स केलेले आहेत त्यानुसार हे जे सभोवती पसरलेलं पूर्ण आकाश आहे, ह्याला आपण 360 अंशामध्ये मोजलं. सर्वप्रथम पूर्ण वर्तुळाकार जो असतो तो 360 अंशाचा असतो, बरोबर. ह्या पूर्ण असलेल्या वर्तुळाला आपण 12 हिस्स्यांमध्ये सर डिवाइड केलं. आता का केलं? एक उदाहरण देतो तुम्हाला. आज मी इथं आलो, स्टुडिओला आलो, बरोबर. आता मला जेव्हा ॲड्रेस आला, चिंचवडला जायचं जेव्हा मला कळालं, आता मी नुसतंच चिंचवडला आलो असतो, तर मी स्टुडिओवर पोहोचलो असतो का? किंवा तुमची माझी भेट झाली असती का? तर नाही. तर चिंचवडमध्ये आल्यावर मला काय कळायला लागलं, आपला एरिया कुठे आहे, बरोबर? मला त्या एरियामध्ये यावं लागेल. एरियामध्ये आल्यानंतर कुठल्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही राहता, बरोबर? तर त्या अपार्टमेंटच्या आत आल्यानंतर आज आपण भेटलो, बरोबर? तसंच एखादा ग्रह नक्की कुठं स्थापन झालेला आहे, आत्ता त्याची वर्तमान काळात पोझिशन कुठं आहे, हे कळण्यासाठी या 360 अंशातल्या वर्तुळाला 12 हिस्स्यात जेव्हा भागलं, त्या 12 राशी निर्माण झाल्या. प्रत्येक राशी समूहांचा आपण वर्ग किंवा एक अनुक्रमाने जर हिशोब केला 1 ते 12 मेषपासून सुरू होऊन मीन राशीपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या 12 टप्प्यामध्ये आपण आवळाला
विभाजित केलेला आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो की आज सूर्य मेष राशीमध्ये आहे. आज गुरु महाराज बुध राशी सॉरी आज गुरु महाराज बुधाच्या नक्षत्रामध्ये बसले किंवा आज कर्क राशीमध्ये त्यांचं स्थान आहे. शनी महाराजच मीन राशीत आहेत शेवटच्या मगाशी जसं आपण बोललो. तर थोडक्यात सांगायचं जसं आपण आपला पत्ता एखाद्याला देतो की नाही, तसं हा ग्रह कुठल्या राशीत आहे हे सांगणे म्हणजे आवळ्याच्या नेमक्या कुठल्या अँगलमध्ये, किती अंशामध्ये त्याची स्थापना आहे. आता नक्षत्र म्हणजे काय? जसं मी म्हणलं की आपण राशी ठीक आहे 12 हिच्यात डिवाइड केलेलं आहे. 12 हिच्यात डिवाइड करून सुद्धा काम होईल का? कारण हा पसारा खूप मोठा आहे ना सर. त्यामुळं परत प्रत्येक राशीमध्ये ना सर काही चरण येतात. म्हणजे 27 नक्षत्र आहेत आपल्याकडे. हे 12 मगाशी आपण जे केलेले विभाजन होतं राशींच्या भरवशावरती, त्या 12 हिस्सांना आपण परत 27 पीसेसमध्ये जर कट केलं, एक सब डिव्हिजन जर आपण केली, तर प्रत्येक राशीला ना सर 2.25 नक्षत्र वाटायला येतात. मग आपण काय सांगू शकतो, जसं मी मगाशी उदाहरण दिलं, मी चिंचवडमध्ये आलो, मग मला कळलं आपल्याला पिंपळगुरवमध्ये यायचं आहे. हा जो प्रवास आहे चिंचवड ते पिंपळगुरव, हा कळणं म्हणजे समजा मी आता मीन राशीबद्दल बोलतोय, परंतु मीन राशीतल्या मी उत्तरा भाद्रपद नक्षत्राबद्दल बोलतोय आता पर्टिक्युलरली. आता त्याहूनही जर मला लक्षात नाही आलं, तिथंही मला आपल्या डोळ्यांनी तर ग्रह दिसतच नाही. त्यामुळे आणखीन प्रिसाइजनेस हवा, आणखीन अचूकता हवी आपल्याला. मग आपण काय केलं, ते जे चरण आहेत, तर आपले जे पूर्वीचे अभ्यासू लोक होते, त्या लोकांनी ह्या एका नक्षत्राचे पुन्हा 4 चरण बनवले. सध्याला आपण 4 चरण किंवा 4 पद असं म्हणतो. आणि मग आपण असं सांगायला सुरुवात केली, की आज मीन राशीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये शनी महाराज स्थापित आहे. हे झालं प्रिसाइज. म्हणजे मी चिंचवडला आलो, पिंपळगुरवला आलो, मी 5 गार्डन बिल्डिंगच्या आतमध्ये आलो आणि मग आपली भेट झाली. हे असं एकदम अचूक त्याला नॅव्हिगेट करण्यासाठी, त्याची पोझिशन सांगण्यासाठी ही पद्धती वापरली गेली, ज्याला राशी आणि नक्षत्र असं आपल्याकडे संबोधलं जातं सर. या दोन्हीचं ताळमेळ हा फार महत्वाचा. फार महत्वाचं आहे सर, फार महत्वाचं. तर याच्याशी निगडीत मला पुढे तुम्हाला लगेच जोडतो प्रश्न. कारण काय आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कुंडली म्हणजे काय आणि कुंडली कशी तयार केली जाते. आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न तुम्हाला लगेच विचारतो. कोणत्या ग्रहामुळे आर्थिक चढउतार सगळ्यात जास्त आपल्या आयुष्यामध्ये होता? या दोन्हींचं उत्तर तुम्ही द्यावं. नक्कीच सर, नक्कीच. याच्यामध्ये कसं सर, आता आपला पहिला जो प्रश्न आहे की कुंडली म्हणजे काय? आता आजची जी जनरेशन आहे, टेक्नो सॅव्ही जनरेशन ज्याला आपण म्हणतो किंवा टेक्नॉलॉजीच्या मागे ॲडव्हान्स असलेली जनरेशन आहे. त्यांना सोप्या शब्दात सांगायचं जर झालं ना सर, ज्यावेळेला आपण या पृथ्वीवर आलो, ज्यावेळेला आपण जन्माला आलो, त्यावेळेला या अवकाशामध्ये कुठल्या ग्रहाची पोझिशन काय होते, कुठला ग्रह कुठं स्थापन झालेला होता, याची एक्झॅक्ट असलेली पोझिशन आणि त्याचा घेतलेला स्क्रीनशॉट म्हणजेच आपली कुंडली सर. सोप्या भाषेत आजच्या पिढीला पटेल असं सांगायचं झाल्यास, आपल्या जन्माच्या वेळी घेतलेल्या ग्रहमालिकेचा स्क्रीनशॉट आहे. त्यामुळे आकाशात कुठला ग्रह कुठं होता, कोणत्या राशीत होता, कोणत्या नक्षत्रात होता, ही सर्व माहिती सर त्या 12 घरांमध्ये समाविष्ट होऊन आपल्याला मिळते. आता त्याच्या पुढचा प्रश्न सर आपला होता, की आर्थिक चढ-उतार जर आपण विचार करायचा झाला, तर पहिली गोष्ट मला सांगायला आवडेल सर, की आर्थिक चढ-उतार होणं हे तसं सांगायला गेलेस ना, कुठल्या एका ग्रहाच्या प्रभावाने होत नाही सर. याला बरीचशी कारणं आहेत. जसं मी मगाशी म्हणालो, की आपल्या पत्रिकेत 12 घरं आहेत सर. 12 घरांचं एक वेगवेगळं कारकत्व आहे. जसं पहिलं घर हे तुमची पर्सनॅलिटी आहे, तुम्ही स्वतः आहात, तुमची थॉट प्रोसेस आहे, तुमची शारीरिक ठेवण आहे. तसं पत्रिकेतलं जे दुसरं घर आहे ना, हे अर्थ म्हणजे पैशाशी संबंधित घर आणि यातला येणारा पैसा कुठला, जो आपण स्वकर्तृत्वाने स्वतःच्या कमाईने कमावणारा पैसा आहे, तो पत्रिकेतनं दुसऱ्या घरानं बघितला जातो. आता काही ठराविक गोष्टींमध्ये दुसऱ्या घराचा जो स्वामी आहे, पत्रिकेतल्या दुसऱ्या घराचा जो स्वामी असेल, हा नपद या ठिकाणी म्हणजे 8व्या घरामध्ये किंवा 12व्या घरामध्ये अशा ठिकाणी जर बसलेला असेल, 8वं घर हे सर लॉसेसचं घर आहे पत्रिकेतलं. तसंच 12वं घर हे खर्चाचं घर आहे, एक्सपेन्सेसचं घर. त्यामुळे तुम्ही जो शब्द वापरलात, आर्थिक चढ-उतार जो माणसाला बघायला लागतो, की पैसा येतोय, एक तर तो लॉसेसमध्ये जातोय किंवा इन्कमपेक्षा खर्च जास्त असणं. अशा गोष्टींना माणसाला प्रेझेंटला तोंड द्यावं लागतं. तर हे कुठल्या एका ग्रहाच्या परिणामामुळे नाही होत. आपल्या पत्रिकेतली ओव्हरऑल स्थिती काय? दुसऱ्या घराची परिस्थिती काय? तर दुसऱ्या घरात कुठला ग्रह बसलाय का? ग्रह नसेल बसला तर त्या घराचा जो स्वामी आहे, तो कुठे चुकीच्या ठिकाणी बसलेला आहे का? अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सर कशासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे. खूप छान. म्हणजे सुमीनजी यात बघा, हे सगळं सांगितलं तर सगळ्यांना जो प्रश्न पडतो तो म्हणजे असा, की मग ज्योतिषशास्त्र जे आहे हे कशासाठी वापरलं जातं? बरं. हरकत नाही. आपण आता मगाशीचं उदाहरण परत कंटिन्यू करूया सर. जसं आपण मगाशी एक उदाहरण घेतलं होतं, की नॅव्हिगेशन टूल आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे अगदी सिमिलर टू तुमचं Google मॅप्स किंवा कुठलीही आज नवीन आलेली टेक्नॉलॉजी त्याच्यासारखं आहे. आता हे का वापरतात लोक मला सांगा? मी Google मॅप्स का वापरतो सर? एखादी गोष्ट आहे जी मला माहीत नाही आणि मला त्या ठिकाणी जायचं आहे, बरोबर? किंवा मला माझा जो प्रवास आहे, हा कमी वेळेमध्ये कसा होईल, सोयीस्कर कसा होईल, कम्फर्टेबल कसा होईल,
कुठलाही त्रास न होता कसा माझा प्रवास पूर्ण होईल, याकरता आपला उद्देश असतो की आपण Google मॅप्स लावतो. तसंच जसं मी मगाशी म्हणालो तुम्हाला सर, कोणाच्या पत्रिकेमध्ये काय योग आहेत? कोणाच्या पत्रिकेनुसार एखादा शैक्षणिक अभ्यासक्रम त्याला सुटेबल आहे किंवा कुठल्या प्रकारचा जॉब, कुठल्या प्रकारचा बिझनेस किंवा आजकाल आपण बघतो बरेचसे लोकं सर लाखोनी मुलं जर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी सारख्या स्पर्धा परीक्षा देतात सर, बरोबर. किती पर्सेंट मुलं उत्तीर्ण होतात? म्हणजे आपण यात कोणाला वाईट म्हणत नाही किंवा कोणाचं आपण डिस्क्रिमिनेशन करत नाही. पण याचाच अर्थ मला काय सांगायचं सर, जर त्या मुलांना योग्य त्या वयात, योग्य त्या वेळी जर मार्गदर्शन मिळालं, योग्य त्या वयात जर त्यांना आपण सांगितलं, की बाबा तुझ्या पत्रिकेतला सप्ताह बुध आणि गुरु हे 10 ग्रह आहेत जे की शिक्षणावरती चांगला परिणाम टाकतात. मग त्यांचा अभ्यास करून जर आपण त्यांना पूर्वसूचना जर दिली, की बाबा तुझे ग्रहमान असं असले कारणानं तुला बँकिंग क्षेत्राशी निगडीत, बुधाचा जिथे प्रभाव असेल तिथं सेल्स आणि मार्केटिंगशी निगडीत, जिथे छोटे-मोठे प्रवास असते, समजा टूर्स आणि ट्रॅव्हल्सशी रिलेटेड आहे. तसंच बुध हा बिझनेसचा सुद्धा कारक आहे सर. मग त्याला आपण असंही समजू शकतो, तू स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न कर. 2-4 वर्ष ठीक आहे, तू जॉब कोणाच्या हाताखाली करायची. एंड ऑफ द डे तुला बिझनेसकडे वळावं लागेल, कारण ती प्लेसमेंट त्याच्या पत्रिकेतली तशी आहे. आता असा जर मुलगा मला सांगा सर, ज्याची पत्रिका हे सांगते आणि तो मुलगा जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष सर काय होईल? मुलं उगाच डिप्रेशनमध्ये जातात का आज? म्हणजे थोडक्यात काय, ज्या गावाला जायचंच नाही, त्याच्या गाडीत बसावं का? हा माझा सरळ प्रश्न आहे. तर मला सांगायचं तात्पर्य तेच आहे, की ज्या माणसाला पूर्वसूचना जर मिळाल्या आणि आयुष्यातल्या योग्य त्या टप्प्यावरती, योग्य त्या वेळेत जर माणसाला ते मिळाल्या, तर आपण बदलू तरी शकत नाही सर घटना. परंतु चांगला वेळ असताना आपण त्याचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यावा? ज्यावेळेला प्रतिकूल वेळ असेल किंवा एखादी नुकसान होण्यासारखी स्थिती असेल, की आपण कमीत कमी नुकसान कसं सहन करावं, हे आपल्याला ज्योतिषशास्त्र सांगू शकतं. क्या बात. त्यामुळे आपण ज्योतिषशास्त्र वापरावं किंवा ह्याच गोष्टींकरता ते वापरलं जातं सर. आता बघा ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण मी ह्याच्याशी निगडीत 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे विचारतो, की ज्योतिषशास्त्राचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्र जप, हवन किंवा पूजा हे ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांचं स्थान काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे आनंदचा हा. तर आपण एक-एक प्रश्नाकडे येऊया. ज्योतिषशास्त्राचे जे प्रमुख घटक आहे, जसं आपण पहिल्यापासून म्हणत आलेलं, जन्मकुंडली, राशी, ग्रह, नक्षत्र हे सगळे झाले ज्योतिषशास्त्राचे प्रमुख घटक. आणि थोडक्यात सांगायचं तर मला वाटतं आपण मगाशी बोललो. ज्योतिषशास्त्रात सगळ्यांना सर 12, 9, 12 ह्या कॉम्बिनेशनचा खेळ आहे. आता तो कसा, आपल्या पत्रिकेमध्ये 12 घरं आहेत. मी मगाशी सांगितलं. 9 ग्रह आहेत आणि 12 राशी आहेत. म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं, तर ज्योतिषशास्त्र हा 12, 9, 12 ह्या सर्वचं परमिटेशन आणि कॉम्बिनेशनचा असलेला एक शास्त्रशुद्ध विषय आहे. आता त्याच्या पुढे जाताना पुढचा प्रश्न काय होता? मंत्र जप, हवन किंवा पूजा. अच्छा. आता याच्यामध्ये सर मंत्र जाप किंवा पूजा किंवा कोणाला काही रेमेडीज सांगितले जातात है ना, ॲस्ट्रोलॉजर जरी गेल्यावर. ह्या प्रत्येकाचा सर हेतू वेगळा आहे. प्रत्येकाचे होणारे परिणाम जे आहेत माणसाच्या आयुष्यावर किती वेगळे आहेत. एक उदाहरण द्यायचं झाल्यास, जर तुम्हाला मंत्रजाप सांगितलं गेलेला आहे कुठल्या देवतेचा किंवा कुठल्या ग्रहाचा, ठीक आहे. तर मंत्रजाप आणि रत्न घालणं हे असे सल्ले आहेत सर, की जो पत्रिकेत तो तुमच्या पॉझिटिव्ह ग्रह, जो तुम्हाला चांगले रिझल्ट देणारा ग्रह आहे, ठीक आहे. तशा ग्रहाची ताकद आणखीन वाढण्यासाठी किंवा तशा ग्रहाचे मिळणारे जे पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, हे आपल्याला आणखीन एन्हान्स कसे करता येतील, यासाठी तुम्हाला मंत्रजाप किंवा त्या ग्रहाचं रत्न परिधान करणं, म्हणजे काय, पॉझिटिव्ह असलेली गोष्ट आणखीन पॉझिटिव्ह करणं किंवा त्याची तीव्रता वाढवणं, यासाठी मंत्रजाप आणि रत्न धारण करण्याचे सल्ले दिले जातात. आता त्याचा पुढचा एक पार्ट आहे सर. काही लोकांना ना दान करायला सांगितलं जातं. तुम्ही ऐकलं असेल, की गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या गोष्टी दान करा किंवा मंगळवारी जाऊन तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये बुंदीचे लाडू दान केले पाहिजेत, हरभऱ्याची डाळ दान केली पाहिजे, बरोबर. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना सर, जसा आपण पहिला भाग बघितला, की मंत्रजप आणि रत्न पॉझिटिव्ह असलेल्या ग्रहांचा पॉझिटिव्ह परिणाम वाढवण्याकरता होते. तसं दान करणं ही गोष्ट आहे ना सर, एखाद्या ग्रहाची निगेटिव्ह प्लेसमेंट आहे आणि त्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल, तर ती निगेटिव्हिटी कमी करून त्या ग्रहाची आपल्यावरती कृपा व्हावी, चांगले आशीर्वाद त्यांचे मिळावेत. म्हणजे थोडक्यात काय, की त्यांच्यामुळे होणारा त्रास हा जो आहे, हा कमी होऊन त्यांचे पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स आपल्यापर्यंत पोहोचावेत. म्हणून ही डोनेशन आणि दान हे सांगितलं जातं. आता राहता राहिला प्रश्न शेवटचा सर, शांती, पूजा आणि होमहवन. आता याच्यामध्ये कसं आहे ना सर, ह्या ज्या गोष्टी आहेत आपण आतापर्यंत बोललो, त्याच्यामध्ये मंत्र आले, रत्नधारण करणं आलं किंवा त्याच्यामध्ये दान करायला सांगितलं वस्तू, ह्या आहेत ना सर हळू रिझल्ट देणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता हळू रिझल्ट देणं, ते पण पॉझिटिव्ह रिझल्ट देणं ही प्रोसेस आहे. जसं आयुष्यामध्ये प्रॉब्लेम एका दिवसात येत नाहीत, तसं सोल्युशन पण एका दिवसात निघत नाही. बरोबर. पण काही विशिष्ट समय जिथं माणसाला अर्जन्सी आहे, तशा वेळेला ना माणसाला होम-हवन आणि शांती करायला सांगितली जाते. पत्रिकेत काही दोष असतात सर, जसं पितृदोष आहे, तुमचा कालसर्प दोष आहे
गुरुचंडाळ दोष आहे. त्याच्यामुळे ना आयुष्यात ते पॉझिटिव्हिटी चालून जाते माणसाची किंवा आपण किती प्रयत्न करतो 200% आपण प्रयत्न करतो आणि रिझल्ट मात्र 70%च आपल्याला मिळतात. तरी आपला माणूस एक निराशेमध्ये ढकलला जातो सर. तर ही जी नकारात्मकता आहे किंवा ही त्या ग्रहामुळे येणारी जी आपल्याकडं अवकृपा आहे ती दूर करण्यासाठी योग्य वेळेला एक दिवस मुहूर्त पण त्यामध्ये पाहिला जातो सर. पंचांग पाहूनच या शांतीपूजा सगळ्या सजेस्ट केल्या जातात. ती शांतीपूजा लवकरात लवकर लाभावा म्हणजे त्याच्यापासून होणारा जो उपाय आहे हा लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी होमहवन आणि शांतीपूजा ही सांगितली जाते. तर हे 4 वेगळ्या गोष्टी आहेत ज्याचं मी महत्त्व तुम्हाला आता समजून सांगितलं की त्या का आणि कशाकरता केल्या जातात. की सामान्य व्यक्ती जर तुमच्याकडे आला तर मग तुम्ही कसं त्याला गाईड करता? योग आणि दशा हे म्हणजे काय नक्की म्हणजे काय असतं? म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नाचं काय महत्व आहे आणि खरंच त्यांनी ग्रहदोष कमी होतात का? तर या ज्योतिषशास्त्राचा म्हणजे व्यवसायासाठी उपयोग होतो का? सुनीलजी, चर्चेचा विषय आहे आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. आपण बोलूया रॅपिड फायर राऊंड करू. त्या रॅपिड फायरमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारू आणि मी त्याचे उत्तर तुम्हाला फास्ट द्यायचे बरं एवढं लक्षात. तुमच्यामध्ये सर्वात लकी राशी कोणती आहे? तुमचा आवडता ग्रह कोणता? माझा आवडता ग्रह